ती आपल्या हातामध्ये येणार आहे त्यावेळेस तुम्हाला समजेल। तर बघा मालेगाव जिल्ह्यामध्ये उत्तरेकडील भागांमध्ये विजांचा कडकडाट सुरू आहे। मालेगाव तालुक्यामध्ये ज्याचा धुळ्याचा समावेश आहे। सटाणा उत्तर भागामध्ये विशेषतः ढगफुटीचे संकेत आहेत। धुळ्यामध्ये ढगफुटी पश्चिम भागामध्ये देखील अजूनही संकेत आहेत। आणि हा जो पाऊस आहे सध्या प्रस्थापित आहे, अजून मध्यंतरही आला नाहीये। 2 दिवसात महाराष्ट्राच्या अख्ख्या धुमाकूळ घालणारा जो पाऊस आहे, एवढी व्याप्ती तुमच्या जून जुलैमध्येही तुम्ही कधी पाहिली नाहीये। ती व्याप्ती तुम्हाला 2 दिवसात पाहायला मिळते। अजून 3 ते 4 दिवस पाऊस टिकून आहे। माझा पहिल्यापासून तो शब्द आहे 5-6 दिवसापासून की पोळ्यापर्यंत सुट्टी नाहीये। हां, फक्त काय की रोज तो 60-70% भागांना धुमाकूळ घालतो आणि नंतर पुन्हा तो भाग बदलून तो चालू आहे। कमीत कमी कमेंटमध्ये पहा, धुळ्यामध्ये थेंब नाही म्हणणारे, नंदुरबारमध्ये थेंब नाही म्हणणारे, जळगावमध्ये थेंब नाही म्हणणारे। थेंब हा पडत असतो। 2 महिन्यापासून हेच ऐकत आलोय की थेंब नाही थेंब नाही थेंब नाही। बिगर थेंबाचं पीक तुमचं ऑगस्टपर्यंत येऊ शकत नाहीये। माझं स्पष्ट बोलणं आहे आणि तिखट बोलणं आहे, जे तुम्हाला पटेल किंवा न पटेल। जो काही गोड बोलून चाटा मारतो त्याच्याकडे जाऊन तुम्ही अंदाज पाहिजे, माझ्याकडे याची गरज नाहीये। मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, मी ह्या गोष्टीमध्ये त्यासाठी नाही आलेलो आहे। मी तुम्हाला तुमच्या पद्धतीचं वास्तव्य, निसर्गाची जी काही पोलखोल आहे, निसर्गाचं वेगवेगळ्या भागानुसार जे काही ऐतिहासिक मॉडेल सिस्टमनुसार जे काही गोष्टी आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करतोय। आता खरं तर थोडं कंटाळा आलेला ह्या गोष्टीचा, पण बोलतोच। धुळे, नंदुरबार, शहाद्यामध्ये काळजी करू नका, हे वास्तव्यापासून मी बोलतोय की तुम्हाला आजही संध्याकाळी दमदार पाऊस होईल। भागव्याप्ती जशी कालची होती आजची राहील, पण त्यामध्ये दररोज 20% वाढ होईल। सगळ्या शेतकऱ्यांना तो हा पाऊस सोडून गेल्याशिवाय राहणार नाहीये। खान्देशचं चित्र आता पुन्हा एकदा पहा। पुढचे 6 दिवस म्हणजे 22 तारखेपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस हा भाग बदलत पद्धतीनं पण सगळ्या भागांना गेल्याशिवाय राहणार नाही। अजूनही तुमच्या भागामध्ये ढगफुटीचे जे काही व्हिडिओज आहेत ह्या 2 दिवसात पाहायला देखील मिळतील। इतकी खतरनाक कंडिशन आहे। मराठवाड्यामध्ये असेल किंवा पूर्व विदर्भ असेल, विदर्भामध्ये असेल, कोणाचाही जीव अजून वीज पडून गेला नाही, ही भीती तुमच्या भागामध्ये येत्या काळामध्ये 72 तासामध्ये होण्याची भीती आहे। त्यामुळे सांभाळून राहा। नदी नाल्यांच्या वेळेस जेव्हा आपण शेतामध्ये काम करतोय त्यावेळेस तुम्हाला अलर्ट राहणारच आहे। तुम्हाला पाऊस सोडून जाणार नाही। तुम्हाला पाहायचं किंवा तुम्हाला लक्षात घ्यायचं ह्या गोष्टी तुमच्यावरती डिपेंड आहे। आणि एक महत्त्वाचं आहे मित्रांनो, थोडं 2 मिनिटं थांबा तुम्ही, की अनेक जण म्हणते तुमच्या भरोश्यावर पाणी देणं मी टाळलंय, पाणी थांबवा किंवा पाणी देऊ नका असा कुठलाच हवामान तज्ञ तुम्हाला सांगत नाहीये। हे तुमच्या मनचे कंटाळे आहेत। म्हणतात तुमच्या भरोश्यावर, माझ्या एवढा भरोसा होता की तुम्ही पाणी बंद करू शकता, याचा अर्थ तुमचा माझ्यामुळे बराचसा फायदा झाला, त्या अर्थ तुम्ही पाणी बंद केले। हे आपला स्वतःचा निर्णय असतो, हा कुणाच्यावरती डिपेंड राहू नका, ठीक आहे। ज्या सरकारच्या भरोसावरती तुम्ही कर्जमाफीच्या आशेवरती मतदान केले त्यांनी तुमची फसवणूक केली, तिथे तुमच्या शिव्या ठीक आहेत। तर लातूर, नांदेड पट्टा पुन्हा संध्याकाळी थोडी बुरबुर वगैरे येण्याचे अंदाज आहेत। काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल। विदर्भाचा विषय आहे, खान्देशचा विषय संपलाय आता। खान्देशमध्ये पुन्हा पुढचे 6 दिवस पाऊस जाणार नाही, काळजी करू नका। विदर्भामध्ये जी काही मलकापूर साईड आहे, काही ठिकाणी झालंय, काही ठिकाणी राहिलंय। चिखलीमध्ये काही ठिकाणी झालंय, काही ठिकाणी राहिलंय। भोकरदन, जाफराबाद, सिल्लोड काही ठिकाणी समाधानकारक झालंय, तर काही ठिकाणी राहिलंय। तुम्ही काळजी करू नका, विश्वास आहे ना। कालपासून तुमचं पाणीही बंद झालंय, पाणी द्यायची वेळच तुमच्यावर येणार नाही। पण तुमच्याही भागामध्ये अनेक ठिकाणी चांगल्या पद्धतीचा पाऊस हा होणार आहे, कारण की खानदेश आणि विदर्भातला पाऊस हा जवळपास 22 ते 23 तारखेपर्यंत तरी उघडणार नाही, हा शब्द ठाम देतोय। काळजी करू नका। त्यानंतर पूर्व विदर्भ जो काही आपण यवतमाळ म्हणतोय, चंद्रपूर, गोंदिया म्हणतोय आणि नागपूर क्षेत्र आहे, अमरावतीला आज चांगली अनुमान केली। अमरावतीच्या जवळपास 40% भागांमध्ये ढगफुटीचे व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळाले। त्या भागांना देखील पुढचे 4 दिवस अलर्ट कायम आहे। परभणी, जालना परिसर, छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर परिसर हा एक असा उभा पट्टा आहे, यांना होत नाही आणि झालं ती खूपच आरमान करतो अशी परिस्थिती या भागामध्ये आहे। पण या भागामध्ये सुद्धा पुढचे 3 ते 4 दिवस पाऊस कायम टिकून आहे। उघाडी संदर्भात सुद्धा यांना लगेच 2-4 मिनिटांमध्ये बोलतो, कारण की सगळ्या लोकांना थोडी घाई आहे 2-4 मिनिटांमध्ये ऐकण्याची, त्यांचा अंदाज देण्याचा गरज सुद्धा आहे। परभणी, नांदेड, लातूर रात्री सुद्धा आहे, सकाळी सुद्धा आहे, मध्यरात्री सुद्धा आहे। वेळेचं याला बंधन नाही। टफ लाईन्स ज्या काही लो प्रेशर बंगालच्या उपसागरात बनलेला आहे, या उपसागरामुळे जे काही बाष्पपुरवठा होतो, या बाष्पपुरवठ्यामध्ये महाराष्ट्रातलं वातावरण हे टिकून आहे, ठीक आहे। तर ह्या वातावरणाची क्रिया जी आहे उद्या पहाटेपर्यंत पुन्हा नांदेड, परभणी, लातूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव हे देखील अजूनही या भागामध्ये ज्यांना सोडले अशा भागांना तो घेण्यासाठी अजूनही तत्पर आहे। बाष्पपुरवठा भक्कमपणे होतोय, त्यामुळे ते काळजी करण्याचं काम नाही। ढगफुटी तर होणारच, खानदेश असेल, सोडलेले भाग असतील, कारण की तिथे अजूनही भाप जी गुरुत्वीय शक्ती आहे ती टिकून आहे।
पाऊस पडलेल्या भागांना तर हा कधी कधी जास्त पडेल, पण 2 दिवसाआड पडेल, पण ह्या भागांना नियमित वेळेमध्ये काही काही ठिकाणी तो अपडेटेशनमध्ये आहे आणि त्या पद्धतीने तो चांगला देखील होणार आहे. त्यानंतर परिस्थिती आहे सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव पट्ट्यामधली. तुमच्या भागामध्ये थोडीशी क्रॉस लाईन चालणार आहे, म्हणजे निलंगा पट्टा, धाराशिव पट्टा, त्यानंतर सोलापूर पट्टा. इथे पावसाचा जो थोडा ओसरल्यासारखं वाटेल, कारण की टफ लाईन ज्या आहेत त्या दक्षिणेकडनं उत्तरेकडे देखील MP कडे जाण्याचा अंदाज आहे, पण त्याला कालावधी अजूनही आहे. तोपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये, जालना, मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस हा कायम पुढचे 3 दिवस, म्हणजे एकंदरीत पोळ्यापर्यंत मोजक्या ठिकाणी का होईना या 3 दिवस भर जास्त आहे. 20 पासून मोजक्या ठिकाणी हा प्रभाव होत जाईल. पश्चिम महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगरचा जो काही अलीकडला भाग आहे, जसे की आपण 17 तारखेचे चित्र जर पाहिलं तर अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिवमध्ये पाऊस हा थोडा फवारणी करू देईल, थोडा 3 घंट्यासाठी, 4 घंट्यासाठी अशी जी कॅपॅसिटी आहे. आणि या कॅपॅसिटीनुसार इथे 3 तासासाठी, 2 तासासाठी मजल मारतोय, याची माहिती आपण मात्र फेसबुकला पोस्ट स्वरूपात देईल, की उद्या पहाटे आपण 7:08ला मेसेज टाकून देईल की कोणत्या टायमिंगपर्यंत कोणाची फवारणी ही चालू शकते. यामध्ये समावेश आहे सोलापूर, सांगली, धाराशिव पट्टा, तुळजापूर, अहिल्यानगरचा दक्षिणेकडील भाग, बीड जिल्ह्यामध्ये हे अनेक ठिकाणी फवारणीसाठी थोडा 3-4 घंट्याचा वेळ मिळू शकतो. तर यामध्ये वारे जोराने असल्यामुळे इथे वातावरण थोडं सक्रिय राहणार नाहीये. आपण संध्याकाळपर्यंत इथे पुन्हा एकदा भाग बदलत पद्धतीने पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे. छत्रपती संभाजीनगर, धुळ्याच्या दक्षिणेकडील भाग, जळगाव एरिया, संभाजीनगरला तर पुढचे 4 दिवस अलर्टच आहे. फुलंब्रीचं पाहिले, अनेक भागांमधले पाहिले तर अशा भागांना या अलर्टचा परिणाम होत राहणार आहे, काळजी तुम्ही करू नका. त्यानंतर परिस्थिती आहे नांदेड जिल्ह्यातली, कायम पुढचे 4-5 दिवस पाऊस आहे. एकंदरीत मला वाटतं आता थोडक्यात सांगितलं तरी चालेल ना, पाऊस आहे म्हणण्यापेक्षा बऱ्याच ठिकाणी पाऊस आहे. शेतकऱ्यांना उघाडीची वेध ह्या मराठवाड्यात लागलेली आहे. तर आता अहिल्यानगरकर बघा, नाशिक क्षेत्र, अहिल्यानगर, तुम्हाला 2 दिवसाची 3 दिवसाची तारीख सांगतच नाहीये. तुम्हाला डायरेक्टली 19 तारीख अशी देतोय की त्या दिवशी जसं मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये अनेक ठिकाणी ढगफुटी झाली आहे, असे संकेत तुम्हाला 19 ऑगस्टला कोणत्याही टायमिंगला होईल. त्या अगोदर तर ह्या प्रकार घडणार आहे, पण तुम्हाला असं झालंय की मोजक्या ठिकाणी झाले, तुरळक ठिकाणी झाले असं नाही पाहिजे. आम्हाला सगळ्यांना समाधानकारक पाऊस पाहिजे. तर बाष्प पुरवठा अरबी समुद्राकडनं याच टायमिंगला होणार आहे. आणि आपली जी तारीख आहे दक्षिण भागासाठी, बीड जिल्ह्याच्या पश्चिम भागासाठी, पुणे, इंदापूर, बारामती परिसरासाठी, तुळजापूर वगैरे अनेक भागांसाठी ही परिस्थिती, शेतातून पाणी बाहेर निघणं, नदी नाले ओसांडून वाहणं, ही परिस्थिती आवर्जून आपल्या भागात 19 ऑगस्टला नक्की होईल. पण दिवसभराची टायमिंग सांगता येणार नाही, कारण की 8ला सकाळी होईल, किंवा दुपारी 2-2:30च्या दरम्यान होईल, किंवा रात्री 12-1च्या दरम्यान होईल. ही अशी ह्या 19 तारखेची पावसाची लीला असणार आहे. याच्यामध्ये समावेश राहणार आहे 17ला काही ठिकाणी, 18ला बऱ्याच ठिकाणी, पण फिक्स अशी कंडिशन असणारी तारीख आहे 19 जुलै. यांच्या शेतातून पाणी खेळवेल. पण आता ही परिस्थिती कालही इथे भागात झाली आहे, असं नाही की निफाडमध्ये झाली नाही आहे, येवल्यामध्ये झाली नाही आहे, सटाणामध्ये झाली नाही आहे, आज सुद्धा सटाणामध्ये काही ठिकाणी झालेले आहे. पण यांना सार्वत्रिक मुसळधार पाऊस पाहिजे ना, तर तुम्हाला 19 पर्यंत वेटिंग करावी लागेल. पाऊस आपला विषय काय होता, तुमची भरणी होईल, पाणी तुमच्याकडे गरज पडणार नाही, पाणी द्यायची वेळ येणार नाही, अशी जी काही परिस्थिती आहे पाऊस आल्यापासून जाईलपर्यंत. तुम्ही लगेच मधल्या 1 तारीख धरताय, 15 तारीख, की आम्हाला ह्या भागामध्ये पाणी हवंच, हे हट्ट सोडा. पाण्याचा हाव ज्यांना पाणी नव्हतं आणि ज्यांना पडत राहिलंय त्यांना विचारा. आणि एवढाही विश्वास नसेल तर माझी स्वतःचे 4-5 एकरची बड आहे, तुमचं लय सुकायला ना ते मला द्या आणि तुम्ही तुमच्याकडे ठेवून घ्या. ठीक आहे, मग कळेल अति पाणी काय डेंजर चीज आहे, पण पाणी होणारच. विषय असा आहे 19 आणि 20 तारखेनंतर राज्यातल्या दक्षिणेकडील भागांना पावसाचा थोडा जोर धाराशिव पट्टा, सोलापूर पट्टा हा ओसरणार आहे. याच्या मागचं सायंटिफिकली आणि सविस्तर कारण असं आहे, जो वाऱ्याचा वेग आहे, पहिले मान्सून वारे, मोसमी वारे, त्यानंतर आपण म्हणतोय नैऋत्य मोसमी वारे, पश्चिमेकडनं पूर्वेकडे वाहणारे जे वारे आहेत, यामुळे पाऊस टिकत नाही, ते वारे हे 2-3 दिवस ऍक्टिव्ह होणार आहेत. त्याचा सगळ्यात पहिला परिणाम जो आहे तो कोल्हापूर, पुणे पट्टा, धाराशिव, बीड जिल्हा, जालन्याच्याही बहुतांश भागामध्ये 19चा पाऊस झाल्याच्या नंतर 20 आणि 21ला हे वारे ऍक्टिव्ह होतील. पाऊस काय गपकनच 20 तारखेला बंद होणार नाही. दक्षिण महाराष्ट्रातला विषय सांगतोय, लातूर, नांदेडचा भाग. पण 20 तारखेला संध्याकाळच्या वेळेला मान्सून हा भागातला थोडा ओसायला सुरुवात होईल आणि खानदेशकडे त्याचा प्रभाव मात्र तरी सुद्धा जवळपास 22-23 पर्यंत कायम टिकून राहील, अशी परिस्थिती या भागाची आहे. दिनांक 21 तारीख शेतकऱ्यांना 20 तारखेलाच बऱ्याच ठिकाणी फवारणी वगैरे करता येईल, पण त्यामध्ये समावेश आहे वाऱ्याचा जोर. कारण की LP प्रेशर ज्या ठिकाणी बनलंय, उदाहरणार्थ MP कडे ती जाणार आहे, तर त्या ठिकाणी अरबी समुद्र जे काही आपल्या हालचाली दाखवते, त्या हालचालीनुसार, ज्या परिस्थितीनुसार
अरबी समुद्रातील वारे हे ऍक्टिव्ह होईल आणि ज्या वेळेस वारे जोराने वाहतात त्यावेळेस पावसाचा जोर कमी होते. पण तारीख कोणती सांगते तुम्हाला मी, 21 ऑगस्टची. तर 21 ऑगस्टला सोलापूर, लातूर, अहिल्यादेवी नगर परिसर, नांदेड, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालन्यासह अनेक भागांमध्ये पावसाचा जोर फवारणीच्या योग्यतेचा कमी होईल. पण खान्देशचा जोर, नागपूर, चंद्रपूर, बुलढाणा भागातला जोर, त्यानंतर नांदेडचा जोर हा संध्याकाळी 21 तारखेलाही वाढणार आहे. ठीक आहे. आता विषय आहे 22 तारखेचा. एक एक तारीख तुम्हाला समजून सांगायला लागलोय, लक्षात घ्या. 22 तारखेला सुद्धा अकोला, धुळे, नंदुरबार, शहादा, बुलढाणा जिल्हा, नागपूर जिल्हा या भागामध्ये परेशान असेल. तर विचार करा, आज 16 आहे आणि नंतर 22 आहे. या उत्तरेकडील भागांना ज्यांना कमी म्हणताय, सोडलेले म्हणताय, जर 7-8 दिवस पाऊस टिकून राहणार असेल, हे मॉडेलनुसार आहे. ठीक आहे, हे मॉडेलनुसार आहे. पण ज्या भागांना पावसानं विश्रांती हवी होती लवकर आणि ज्या भागांना पहिलेच त्यांना परेशान केलेले, अशाच भागांना तो लवकर विश्रांती देणार आहे. याचं मागचं शास्त्रीय आणि वैज्ञानिक कारण असं आहे, जिथे सातत्यानं पाऊस पडतोय तिथे ह्युमिडिटी देखील कमी होते, तिथे थंड वातावरण तयार होते आणि तिथे हाय प्रेशर देखील बनायला लागते. तर अशी ही 22-23ची घटना आहे आणि 22-23च्या पावसाचा हा जोर ओसरणार आहे. तर आता सरळ सरळ ऐका, उघडीप कशी राहणार आहे. 21-20 पासून पावसाचा जोर हा सोलापूर, सांगली, सातारा, धाराशिव, लातूर जिल्हा, नांदेड, परभणी, जालना मोजक्या ठिकाणी, पण अहिल्यानगर वगैरे भागांमध्ये 20 किंवा 21 तारीख, एक दिवसाचा 12 तासाचा फरक पडेल वातावरण आहे. पण ह्या तारखेपासून 4-5 दिवस उघडीप मिळेल आणि या भागामध्ये फक्त मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर पासून दक्षिणेकडील भाग, बुलढाण्यापासून लोणार, मेहकर पासून दक्षिणेकडील भाग, चंद्रपूर पासून दक्षिणेकडील भाग, इकडे जे काही अर्धा महाराष्ट्र आहे, अर्धा निम्मा, या महाराष्ट्रातच ही उघडीप मिळणार आहे. खानदेशला उघडीप मिळणार नाहीये. आणि विषय असा आहे 23 तारखेचा पूर्ण बघा. 23 तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये बारीक सारीक वारे, अमुक तमुक सगळ्या गोष्टी या भागात पाहायला मिळेल. पण जोर यांच्याच भागातला उसरेल 20-21 पासून पुढे 3-4 दिवस. आणि संधी अकोला, अमरावतीला पाहायला फारशी मिळत नाही, चारदोंगा वगैरे सोडले तर. आता मेन टॉपिक असा आहे, आता जे काही नवीन आलेले आहेत, तर बघा, हा जो काही कमी दाबाचा पट्टा आहे, ज्याने पावसाचा जोर जो वाढतो आहे, भरपूर प्रमाणामध्ये पाऊस महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये झालेला आहे. पण ज्यांना कमी झाला आहे असा खानदेशचा भाग आहे आणि विदर्भाचा मोजका भाग आहे. खानदेशमध्येही तुम्ही कमी झाला म्हणताय, पण मला असं वाटत नाही की तुम्ही खोटं का बोलताय. खानदेशमध्ये फक्त 30 ते 40% भाग, म्हणजे खूप झाला हा सुद्धा, 60% भाग एका दिवसात कव्हर करणं सुद्धा मान्सूनला ठीक नाहीये. पण त्यांनी ते करून दाखवलंय. आणि अजूनही तुमच्या भागामध्ये आठवडाभर पोळ्यापेक्षाही 2-3 दिवस शिल्लक पाऊस हा उघडणार नाही. आणि तो पाऊस जर नाही उघडला तर खानदेशची डबल परेशानी होणार आहे, कारण की गणेश उत्सवामध्ये पाऊस हा पुन्हा अडकणार आहे. पण त्याचा फायदा फक्त मराठवाड्याला आणि पश्चिम महाराष्ट्राला होईल, कारण की ह्या काळात जर पाऊस उघडला नाही 4-5 दिवस, तर मराठवाडा संपूर्ण, दक्षिण महाराष्ट्र संपूर्ण ओला दुष्काळ आताच्या क्षणाला हा घोषित करावा लागेल. पुढे सुद्धा करण्याची वेळ येणार आहे. पण महाराष्ट्राचा 60% भाग हा ओल्या दुष्काळाखाली आहे आणि तो येणार सुद्धा आहे. आणि विषय अजूनही राहिला आहे, तुरळक कमेंट अशा येतात, तो 100मध्ये फक्त 10 कमेंट अशा आहेत की त्यांना म्हणतात आम्हाला मोजक्या ठिकाणी पाऊस आहे. तुमची भाग्यवान आहे, तुम्हाला चांगल्या पद्धतीने पाऊस हा झालेला आहे. फक्त तुमची अपेक्षा काय की रब्बी हंगामाचा, रब्बी पिकांचा जो काही प्रश्न आहे तो 100% मिटणार आहे. हा काही परतीचा पाऊस नाहीये. शेततळे ज्यांनी भरून ठेवलेत त्यांना खाली करण्याची वेळ नक्की येईल, किंवा अर्धे मार्धे भरले असतील, ज्या भागांना पाऊस चांगला आहे अशा भागातल्या शेतकऱ्यांनी ते भरून ठेवू नका. पुढे सुद्धा पाऊस खूप मोठा असणार आहे. तर तुम्हाला विनंती आहे, फेसबुकला लवकरच लाईव्ह येतोय. जय शिवराय, धन्यवाद.